नमस्कार, मी अश्लेषा। निवडणुकीमध्ये जर उमेदवार निवडून आला असेल परंतु सर्व उमेदवारांना मिळून पडलेल्या एकूण वैध मतांच्या 1/6 कमी मते मिळाली असल्यास विजयी उमेदवाराची ही अनामत रक्कम जप्त होऊ शकते। ही 1/6 मते म्हणजे किती हे जाणून घेऊयात। विधानसभा निवडणुकीत गुडघ्याला बाशिंग बांधून उभं राहत हजारो उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते। आता निवडणुकीचा निकाल लागला, यात अनेकांची अनामत रक्कम जप्त झाली आहे। विधानसभेच्या निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या सर्वसाधारण गटातील उमेदवारास रक्कम 10,000 रुपये, तर अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमाती वर्गातील उमेदवारांना 5,000 रुपये अनामत रक्कम भरावी लागते। ही अनामत रक्कम वाचवण्यासाठी एकूण वैध मतांच्या 1/6 म्हणजेच 16.67% मते मिळवणे गरजेचे आहे, नाहीतर अनामत रक्कम जप्त होते। उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरवून नाकारले गेले तर अनामत रक्कम परत मिळते। उमेदवाराने विहित कालावधीत उमेदवारी मागे घेतली असल्यास अनामत रक्कम परत मिळते। मतदानाच्या आधी उमेदवार मृत्यू पावला तर अनामत रक्कम त्यांच्या कायदेशीर प्रतिनिधीस परत केली जाते। जे उमेदवार निवडून आलेले नाही मात्र निवडणुकीत सर्व उमेदवारांना पडलेल्या एकूण वैध मतांच्या 1/6 म्हणजे 16.67% जास्त मते मिळाली असतील तरी देखील अनामत रक्कम परत मिळेल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।